जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। 1 रुपयामध्ये असलेली पीक विमा योजना बंद करून आता शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या प्रमाणात निश्चित करण्यात आलेला पीक विम्याचा हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। मित्रांनो योजना राबवली जात असताना जुनी कप अँड कॅप मॉडेल ही योजना अशा जशीच्या तशी सुरू ठेवलेली आहे। मात्र याच्या अंतर्गतचे ट्रिगर वगैरे हटवून पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं याच्यामध्ये धोरण ठरवण्यात आलेलं आहे। मग या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर पीक विमा मिळणार असेल तो कशा प्रकारे मिळू शकतो का, किंवा ते मिळण्यासाठीचे काय काय निकष पुढे लावले जाणार आहेत। मित्रांनो या अनुषंगाने शेतकऱ्यांना माहित असाव्यात अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये सरासरी उत्पादकता आहे, उंबरठा उत्पादन आहे आणि याच्यानंतर पीक विम्याची जी नुकसान भरपाई काढण्यासाठी राबवलं जाणारं जे काही सूत्र आहे ते सूत्र देखील शेतकऱ्यांना माहित असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जोखीम स्तर सर्वांना माहिती आहे 70% निश्चित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आता हे सरासरी उत्पादकता, उंबरठा उत्पादन या बाबी शेतकऱ्यांना माहित नसल्यामुळे मग पीक विमा मिळणार की नाही मिळणार हा एक गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि मित्रांनो गोंधळ याच्यासाठी निर्माण झालेला आहे कारण पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे पीक विमा वाटप करण्यासाठी जो काही निकष लावला जाणार आहे हा मुळात निकषच खोटा आहे किंवा निकषच एक आक्षेपार्ह आहे। त्याच्यामुळे पुढे पीक विम्याचं काय होणार हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडू शकतो, तो म्हणजे सरासरी उत्पादकता आणि उंबरठा उत्पादन। मित्रांनो सर्वात प्रथम जाणून घेऊयात ही सरासरी उत्पादकता नेमकी काय असते किंवा हे उंबरठा उत्पादन काय असतं। याच्यामध्ये उंबरठा उत्पादन जर आपण पाहिलं तर गेली जी काही 7 वर्ष असतील पाठीमागची, त्या 7 वर्षामध्ये एखाद्या पिकाचं जे काही झालेलं उत्पादन असेल, सोयाबीन असेल किंवा इतर काही पिकं असतील, त्या पिकाचं गेल्या 7 वर्षामध्ये झालेलं उत्पादन, त्याच्यामध्ये जास्त उत्पादन झालेली 5 वर्ष ही निवडली जातात आणि त्या 5 वर्षामध्ये झालेलं उत्पादन प्रति हेक्टरी किती झालेलं आहे, प्रति एकर किती झालेलं आहे याचं एक प्रमाण काढलं जातं, एक निश्चित केलं जातं आणि ते निश्चित केलेलं प्रमाण हे या ठिकाणी उंबरठा उत्पादन म्हणून ग्राह्य धरलं जातं। आता याच्यानंतर सरासरी उत्पादकता येते। आता सरासरी उत्पादकता ही प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असते, प्रत्येक जिल्ह्यासाठी सरासरी उत्पादकता जाहीर केली जाते। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की ज्यावेळेस हमीभावाची सोयाबीनची खरेदी सुरू झाली किंवा चण्याची हरभऱ्याची खरेदी सुरू झाली त्यावेळेस या सरासरी उत्पादकता जाहीर केल्या जातात। आता त्यावेळेस शेतकऱ्यांचे बरेच सारे प्रश्न असतात की आमच्या शेतामध्ये तर 20 क्विंटल सोयाबीन पिकतं आणि सरकारनं तर 15 क्विंटलची सरासरी उत्पादकता दिलेली आहे, पण पीक विम्याच्या टायमाला 30 सरासरी उत्पादकता जास्त वाटायला लागते आणि हमीभावाच्या खरेदी व्यवस्था कमी असते। म्हणजे असे ह्या सरासरी उत्पादकतेमुळे निर्माण होणारे कोडे येतात। सरासरी उत्पादकता प्रत्येक जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात येते, जाहीर करण्यात आलेली आहे, ती प्रत्येक वर्षी जाहीर करण्यात येते, त्याच्यामध्ये काही बदल केले जातात, एखादा क्विंटल इकडं तिकडं। आता या सरासरी उत्पादकता ज्या जाहीर करण्यात येतात त्या सरासरी उत्पादकता या पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारेच केल्या जातात की त्या भागामध्ये पीक कापणीचे प्रयोग केले गेले, त्याच्यामध्ये काय उत्पादकता दिसून आली आणि त्या आधारावरती ती हेक्टरी उत्पादकता लावली जाते। आता ज्यावेळेस या पीक विम्याचा आता हे 2025चा पीक विमा भरल्यानंतर ज्यावेळेस पीक विमा मंजुरीची वेळ येईल त्यावेळेस जे काही झालेलं उत्पादन असेल, आता पीक कापणी ही केंद्र शासनाच्या जे काही क्रॉप सर्व्हेअर ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून होणार आहे, विंडच्या माध्यमातून। त्याच्यामुळे आता डाटा हा पूर्णपणे 100% केंद्र शासनाला द्यायचा आहे। त्याच्यासाठीचं जे काही मानधन आहे ते निश्चित करण्यात आलेले आहेत। प्रति पीक कापणी 1000 रुपये हे कृषिकांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। हा जो काही डाटा येणार आहे याच्यामधून सरासरी उत्पादकता काढली जाणार आहे। आता ही सरासरी उत्पादकता आणि उंबरठा उत्पादन, आता उंबरठा उत्पादनामध्ये गेल्या 7 वर्षातील जास्त उत्पादन झालेली 5 वर्ष, आता त्याच्यामध्ये जर समजा सोयाबीनचं उत्पादन झालं असं उंबरठा उत्पादन आलं 10 क्विंटल आणि एखाद्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता जर निघाली 12 क्विंटल, तर 10 क्विंटल मायनस 12 क्विंटल हा एक त्याच्यामधून वजावट होणार आहे। आता ही वजावट जर झाली तर येणारं उत्तर हे 2 क्विंटल जास्त असणार आहे। मग शेतकऱ्याला याच्यामधून पीक विमा मिळण्यासाठीचं जे काही गुणवले जे काही नुकसान भरपाई असणार आहे ती तर त्या ठिकाणी मिळणारच नाही। याच्यामध्ये सरासरी उत्पादकता जी आहे ती उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त आहे। आता कुठल्याही जिल्ह्याचं उदाहरण घ्या, तुम्ही धाराशिव घ्या, लातूर घ्या, परभणी घ्या, नांदेड घ्या किंवा विदर्भातील जिल्हे घ्या किंवा कुठलेही जिल्हे घ्या, कुठल्याही पिकाच्या बाबतीत घ्या, त्याच्यामध्ये उंबरठा उत्पादन आणि सरासरी उत्पादकता याच्यामध्ये फरक असतो। कारण सरासरी उत्पादकता ही त्या वर्षाच्या उत्पन्नाच्या बेसवरती घेतली जाते आणि उंबरठा उत्पादन हे 5 वर्षाची ॲव्हरेज असते, म्हणजे सरासरी असते।
आता ती सरासरी जर कमी आली आणि सरासरी उत्पादकता जर वाढली तर येणारं उत्तर हे जास्त असणार. आणि जर उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या जास्त आलं तर शेतकऱ्यांना पीक विमा कुठल्या बेसवरती मिळणार? मग हा सगळा एक गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि याच गोंधळामुळे, याच उंबरठा उत्पादनामुळे, याच सरासरी उत्पादकतेमुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये. आणि आता त्याच गोंधळामध्ये आणि या कारणास्तव, ज्या कारणास्तव पीक विमा मिळत नाही, त्याच निकषावर आता जर पीक विमा वाटप होणार असेल तर 2025 मध्ये ही पीक विमा योजना राबवून हा निवळ शेतकऱ्यांशी केलेला घात असणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. याच्यामध्ये जे काही ट्रिगर असतील, नुकसान भरपाई ठरवण्याची जे काही निकष असतील किंवा उंबरठा उत्पन्नाचं जे काही सूत्र वापरणं असेल, याच्यावरती सर्वांवरती आक्षेप आहेत आणि ते आक्षेप अगदी आक्षेपार्ह आहेत. तर बऱ्याच जणाला उंबरठा उत्पादन म्हणजे नेमकं काय असतं, सरासरी उत्पादकता कुठून काढली जाते, प्रत्येक वर्षी जाहीर केली जाते. गेल्या वर्षी सरासरी उत्पादकता तुम्हाला जर माहित नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतो किंवा वरती सजेशनमध्ये व्हिडिओ ठेवतो. याच्यामधून तुमची सरासरी उत्पादकता जाहीर केली जाते. मग हा जो काही सगळा गोंधळ आहे हा शेतकऱ्यांना समजत नाही आणि मग परत विमा भरायचा आणि विमा मिळत नाही म्हणून परत त्या ठिकाणी बोंब पाडत राहायचे. आता यावर्षीचा पीक विमा हा पूर्णपणे कृषी विभागाच्या हातामध्ये, पण कृषी विभागाच्या हातामध्ये जरी असला तरी सरासरी उत्पादकता आणि या उंबरठा उत्पादनाच्या गोंधळामध्ये तो नक्की शेतकऱ्यांना बाधक ठरणार हे मात्र निश्चित आहे. तर याच्यावरती कुठेतरी गांभीर्याने विचार करावा आणि याच्यात बदल करावा ही एक अपेक्षा आहे आणि ही एक महत्वाची अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.